तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 25 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग आठवड्याची सुरुवात एकदम दणकेबाज झाली आहे. मस्त एपिसोड होता आजचा. अगदी फ्रेश झालीये मी. अभिमन्यू सर आता तिथे आलेत बरं का. गौरी तिथे जी चित्र काढून घेत असते ना मानवकडनं, तिथे आलेत आणि तिला विचारतात इथे काय करतेयस. गौरी म्हणते नोट्स घेत होते मी मानवकडनं. खरं तर गौरीला आलेलं असतं टेन्शन. आता अभिमन्यू सर म्हणतात नोट्स कशाला हवेत तुला, लेक्चरला तर गेले नव्हतात, मग नोट्स कुठले देतोयस तू. आता लगेच हीच उत्तर देते गौरी आणि म्हणते सर कालपर्यंतच्या नोट्स देत होत्या, तो मला दिलायत त्याने मला नोट्स. अभिमन्यू सर म्हणतात त्याला उत्तर द्यायला मनाई आहे का, का त्याने तुला ठेवलंय उत्तर द्यायला. आता मानव म्हणतो नाही नाही सर तसं काही नाहीये. आता अभिमन्यू सर विचारतात तुम्ही फर्स्ट इयरचा वर्गामध्ये का बसलात, थर्ड इयरचे वर्ग काय ओस पडलेत का. गौरी म्हणते सर त्याची चूक नाहीये यात, म्हणजे तो म्हटला होता मला की आमच्या वर्गात बसू, तर मीच त्याला म्हटले उगाच कशाला इश्यू करायचा, उगाच चर्चा झाली असती ना सगळ्यांमध्ये, म्हणून आम्ही इथे याच वर्गामध्ये येऊन बसलो. अभिमन्यू सर आता त्या मानवला म्हणतात तू जा. आता हा मानव गेल्यानंतर अभिमन्यू सर गौरीला चांगले धारेवरच धरतात. आता गौरी बघते मानव गेला. आता अभिमन्यू सर म्हणतात मी शिकवतोय ना तुला, मग तुला ह्याच्याकडनं नोट्स घ्यायची काय गरज आहे. गौरी म्हणते असं काय करताय सर, नोट्स तर लागणार ना मला, नोट्स लागणार. अभिमन्यू सर म्हणतात अगं मग मी दिले असते ना तुला नोट्स, त्यासाठी दुसऱ्या कुठल्या विद्यार्थ्याचं नुकसान करायची काय गरज आहे. गौरी म्हणते बरोबर आहे सर, तुम्ही तर द्यालच मला नोट्स, तुम्ही तर फक्त मराठी विषयाचे नोट्स द्याल ना, बाकीच्या विषयाचे नोट्स मला घ्यावे लागतील ना, त्याचं मी काय करू. आता अभिमन्यू सर तिला म्हणतात मग त्या शिक्षकांकडे जाऊन माग ना त्याचे नोट्स. नाही म्हणजे तेही काम मीच करायचंय का. अहो माझ्या बायकोला जरा नोट्स हव्यात, देता का नोट्स. नाही म्हणजे अजून पुन्हा एकदा अण्णाचा ओरडा खायचा आहे वाटतं, कॅन्टीन मध्ये गेलीस की नाही. गौरी म्हणते नाही नाही जाते निघालेच मी. गौरी आता जरा कावरी बावरी होते आणि पिशवी घेऊन पळायला लागते. मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा भाग खरंच खूप एंटरटेनिंग होता. खरं तर मी किती वेळ हसवण्यातच घालवलाय आज, कारण यातला एक सीन खूप हसवून गेलाय. तुम्ही पुढे बघत राहा आणि आजच्या भागाला तर लाईक करायला विसरूच नका. गौरी बाहेर गेल्यावर ते स्केच बघते आणि विचार करते हे डोळे कुठेतरी बघितलेत, पण आता गौरीला काही उमगे ना की ते अभिमन्यू सरांचे डोळे आहेत. आता इकडे हा डोसा त्या मानवच्या मागे लागत म्हणतोय मानव चल ना, किती हाका मारतोय तुला, कुठे पळतोय. आता मानव म्हणतो अरे बाबा मला जायचंय. आता हा डोसा म्हणतो गौरी तुझी वाट बघते कॅन्टीन मध्ये, तिचं काम राहिलं ना पूर्ण करायचं. मानव म्हणतो तिला सांग मी काही तिचं काम पूर्ण करणार नाहीये. डोसा म्हणतो अरे का बाबा तुझं काम कुठे पूर्ण झालंय अजून. मानव म्हणतो सॉरी मी नाही कंटिन्यू करणार ते काम, मला अभिमन्यू सरांचा ओरडा नाही खायचाय. डोसा म्हणतो अरे कॅन्टीन मध्ये बस ना, राहिलेलं चित्र पूर्ण कर. तसंही कुठे येतात अभिमन्यू सर कॅन्टीन मध्ये, तुला सँडविच खायला घालतो छान, चल चल. आता मानव म्हणतात नाही रे बाबा, तिला शोधत ते फर्स्ट इयरच्या वर्गात आले होते गौरीसाठी, मी नाही रे बाबा रेस घेणार, मी नाही त्यांचा ओरडा खाणार. डोसा म्हणतो अरे बाबा उगाच भाव खाऊ नकोस, चल चल गपचूप चल, नाहीतर तुझी कॅन्टीन मधली एंट्री बंद करेल ना. मानव म्हणतो मी घरून आणेल डब्बा, पण मी अभिमन्यू सरांचा ओरडा खाणार नाही, गौरीला माझा निरोप देऊन टाक. असं म्हणून मानव आता ते चित्र पुढे काढायचं रिफ्यूज करतो की मी नाही काढणार, माझ्याकडनं होणार नाही. आता डोसा म्हणतो काय रे फट्टू, पण आता गौरी त्याला विचारते काय रे दोषा काय झालं, कुठे गेला मानव, आला नाही का. डोसा म्हणतो त्यानं नाही सांगितलं चित्र काढायला, तो फट्टू आहे ग, अभिमन्यू सरांची त्याला भीती वाटते म्हणाला तो. गौरी म्हणते शी बाबा अभिमन्यू सरांना पण तेव्हाच यायचं होतं का. डोसा म्हणतो त्याचं सोड ना, दुसऱ्या पोराला शोधू का, सेकंड इयरचा एक मुलगा आहे बघ तो काढून देईल चित्र. गौरी म्हणते ए बाबा दोषा असं काही करायचं नाहीये आपल्याला, एक एक करून सगळ्यांना कळवायचं नाही आपल्याला, या विषयाची चर्चा नकोय मला. हे जर प्रकरण अभिमन्यू सरांकडे गेलं ना तर मग आहे वाटच लागणार आहे आपली. आता दोषाला कळे ना करावं तर काय करावं. डोसा म्हणतो अरे गौरी तू न एकच उपाय कर, आता तुझ्या त्या घरच्या मॅडम आहेत ना त्यांना तू बोलतं कर बाई. गौरी म्हणते अरे पण. डोसा म्हणतो अगं हो कबूल आहे सगळं, त्यांना कळत नाही वळत नाही, पण तू काही गोळ्या बिळ्या दे आणि त्यांना बोलतं कर ना बाई, थोडासा वेळ लागेल पण त्या बोलतील ना व्यवस्थित सगळं. आता गौरी म्हणते दोषा तसं पाहिलं तर तू बरोबर बोलतोयस खरा, कारण मॅडम ना म्हणजे माझ्याशी छान बोलतात रे, त्या सतत माझ्याशीच बोलायचा प्रयत्न करत असतात, काय बाई सांगत असतात त्या नेहमी मला. त्यांना जर बरं केलं ना मी तर त्या बरोबर आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील, त्याच मला सांगू शकतील की त्या नक्की आहेत तरी कोण,
त्यांचा आणि अभिमन्यू सरांचा काय संबंध आहे हे मला त्यांच्याकडनंच कळेल. आता गौरीने ठरवलंय की काही झालं तर मॅडमची सेवा करायची आणि त्यांची मेमरी परत आणायची. आणि आता गौरी अगदी त्या दिशेने काम करायला सुरुवात पण करते. आता मॅडम त्यांच्या खोलीमध्ये त्यांचे केस विंचरायला म्हणून कंगवा हातात घेतात, पण त्यांना काही त्यांचे केस विंचरता येत नसतात. तेवढ्यात तिथे गौरी येते आणि म्हणते, तुमची तनू आहे ना, तुम्ही का करताय तनू असताना? थांबा आणा इकडे, मी करते. आणि मॅडमचे केस अगदी अतिशय प्रेमाने ती अशी विंचरून देत असते गौरी. आणि मॅडमला खूप छान वाटत असतं. त्या म्हणत असतात की तनू तनू केस करते तनू. गौरी म्हणते, हो तनू तुमचे केस करते. आता इकडे या अर्पिताची फार मजा आली आहे बाबा प्रेक्षकांनो. मगासपासून सांगतेय ना, तो हा सीन आहे आता पुढे. आता ही जी आहे ना, ही रागिणी तिच्या डोक्यात भरवते. ती रागिणी म्हणते, ही गौरी साधी सुधी नाहीये, ती खूप भारी खेळ खेळतीये, तुला कळत नाहीये. आता लगेच ही म्हणते, खेळ? कोणता खेळ खेळतीये ती? मला काही कळत नाहीये बाई. रागिणी म्हणते, तू पण ना अर्पिता, तुला कधी काही कळत नाही बघ. थोडं आजूबाजूला डोळे उघडं ठेवून बघत जा, ती गौरी किती आणि काय काय करते त्या मॅडमसाठी. तू बघितलं नाहीस का ग अर्पिता? अगो बघ, का करत असेल ती त्या मॅडमसाठी इतका का पुळका आला असेल तिला मॅडमचा? कारण ती टीम बनवतीये तिची आपल्या विरोधात. त्या मॅडम ना ती आपल्या बाजूला करून घेते हळूहळू. म्हणजे काय, वेळ आली की अभिच्या समोर मॅडम कोणाची बाजू घेणार? लगेच ही अर्पिता म्हणते, गौरीची. झालं, रागिणीने हवा दिली आणि अर्पिता आपली मस्त फुगली आहे. आता पुढे बघा, इकडे या गौरीने एक छानसं मासिक घेतलंय आणि मॅडमला एक वाक्य वाचून दाखवत असते आणि त्यांना म्हणत असते की माझ्या मागे म्हणा बरं, दिवाळी संपून महिना झाला, असं वाक्य असतं. आणि ते वाक्य मॅडमला ती अगदी लहान लेकरासारखं समजवत असते आणि एक एक शब्द त्यांच्याकडून वदवून घेत असते. आता ते सगळं अभिमन्यू सर बघतात आणि त्यांना फार छान वाटतं. हा सीन सुद्धा जबरदस्त दाखवलाय त्यांनी. मॅडम गौरीने सांगितलं तसं तसं अगदी छान मुखोद्गत करून म्हणतायत. म्हणजे त्यांना थोडं बोलायला त्रास होतोय, पण त्या खूप छान प्रयत्न करतायत. दिवाळी होऊन महिना झाला. मॅडम आता वाक्याची थोडी लिंक तोडत म्हणतात, दिवाळी महिना संपून झाला. मग अभिमन्यू सर मॅडमच्या या वाक्यावर थोडंसं हसतात. छान दाखवलाय प्रेक्षकांनो हा सीन. गौरी या मॅडमला माणसात आणायचा प्रयत्न करतेय. अभिमन्यू सर खूप वेळ या दोघींचं निरीक्षण करतात. त्यांना खूप छान वाटतं या दोघींकडे बघून. मग गौरी पुढे म्हणते, आज सकाळी, आता मॅडमच म्हणतात, तनू आली. आणि असं म्हणून पुन्हा एकदा हे सर हसतात आणि आता ते निघून जातात तिथनं. गौरीचं लक्ष जातं जेव्हा सर निघून जातात तेव्हा, पण तरी सुद्धा ती मॅडमला शिकवण्यामध्ये जरा बिझीच आहे. तिला काहीही करून मॅडमची मेमरी परत आणायची आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो, आला तो सीन. आता ही गौरी मॅडमला घेऊन स्वयंपाकघरात गेलीये. ती मॅडमला म्हणत असते, तुम्ही इथे बसा, बसा. ही गौरी मॅडमची सेवा करते हे काही अर्पिताला सहन झालेलं नाहीये आणि त्यातल्या त्यात रागिणीने तिला हवा दिलीच आहे. त्यामुळे आता ही अर्पिता त्या गौरीला बघा कशी बोलते, वा 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 गौरी, चांगला पार्टनर शोधलास ग. नाही म्हणजे आता तू यांना अख्खं घर फिरव. इतके दिवस या एकाच खोलीत बंद होत्या, आता या एका खोलीत होत्या बंद, त्यांना तू आता घरभर फिरवतीयस. त्यांना घेऊन शॉपिंग मॉल मध्ये जा, नाही सिनेमा बघायला जा जा जा, छान छान छान. आता गौरी म्हणते, असं काय करता अर्पिता ताई, एका माणसाने काय वर्षानुवर्ष एकाच खोलीत राहायचं का? ते चांगलं नाही ना. अर्पिता गौरीवर ओरडत म्हणते, ए शहाणपणा नको शिकू मला, केसानं गळा कापणारे लोक आहेत तुम्ही, मी काय आज ओळखते का तुला? आता असं ती मोठ्याने ओरडत असते. ते अजिबात मॅडमला आवडत नाही. आता मॅडम ऐकतात आणि अर्पिताला म्हणतात, ए चुप बस. मॅडमनी एवढं तोंडावर बोट ठेवून तिला ए चुप बस असं केल्यावरही ही अर्पिता इग्नोर करते मॅडमला आणि गौरीला म्हणते, गौरी मी सांगून ठेवते, उगाच शहाणपणा करू नकोस, सोडणार नाहीये मी तुला. दादाला मुद्दाम इम्प्रेस करायचा प्रयत्न करतेस ना तू, हे सगळं तू मुद्दाम करते, मला माहितीये, मी नाही सोडणार तुला, लक्षात ठेव. आता मात्र या मॅडम खूप चिडतात आणि म्हणतात, ए तू घबरा ना. आता हे वाक्य त्यांनी सलग बोलल्यामुळे अर्पिता खूप घाबरली आहे. पण गौरी एवढी खुश होते आणि म्हणते, काय म्हणालात मॅडम? अहो अर्पिता ताई बघा ना, काय म्हणालात मॅडम? मॅडम शब्द नाही बोलल्या,
त्यांनी अख्खं वाक्य बोललंय पूर्ण. पण ही अर्पिता घाबरली ना. आता ही गौरी मुद्दाम मजा घेते. गौरी म्हणते, अर्पिता ताई तू गपरा म्हणाले त्या तुम्हाला. अगं बाई मॅडम, तुम्ही अख्खं वाक्य एकत्र बोललात, किती मस्त, किती छान. अर्पिता ताई ऐकलं ना तुम्ही, बोला बोला, परत बोला मॅडम, परत बोला ना. आता मॅडम अर्पितावर पुन्हा ओरडत म्हणतात, ए तू गपरा. अर्पिता घाबरून पळून जाते आता. पण मॅडम मात्र सारखंच म्हणत असतात, ए तू गपरा, ए तू गपरा. अर्पिता चुपचाप निघून जाते. मग गौरी त्यांना शांत करत म्हणते, बरं बरं मॅडम, तुम्ही खूप छान बोललात. नाही म्हणजे पूर्ण वाक्य बोललात तुम्ही. आजचा दिवस ना भारीच आहे. आता गौरी गणपती बाप्पाला नमस्कार करते. पण आता मॅडमनी ते वाक्य बरोबर पाठ करून ठेवलंय. ए तू गपरा असं त्या खूप वेळेला म्हणत असतात. मी ना या सीनवर खूप हसले. प्रेक्षकांना तो बघताना जास्ती एन्जॉय होतो. आणि आता पुढच्या सीनमध्ये रात्र झालेली दाखवली आहे. आणि आता ही गौरी त्या तन्वीची डायरी वाचून दाखवत असते या मॅडमला. आणि मॅडम ती डायरी वाचता वाचता तिच्या हातातनं घेतात. म्हणजे तिने एकच वाक्य वाचलंय. त्या दिवशी आईने असं काहीतरी वाचलं तिने. मॅडमने लगेच हातातलं घेतलं तिच्या आणि म्हणतात, ही तन्वीची डायरी आहे, माझ्या तन्वीची डायरी आहे. आता तन्वी हे वाक्य पण त्यांनी पूर्ण बोललंय म्हणून गौरीला तेही नवल वाटतं. गौरी म्हणते, मॅडम तुम्ही तन्वी हे वाक्य पूर्ण बोललात ना. आणा मी वाचून दाखवू का तुम्हाला ती डायरी. पण मॅडम ती डायरी काही देई ना गौरीकडे. त्या फक्त म्हणतात की माझी तन्वी आहे, माझी तनू, माझ्या तन्वीची डायरी आहे ही, असं त्या गौरीला ऐकवत असतात. आता ही गौरी खुश होऊन अभिमन्यू सरांच्या खोलीत येते. अभिमन्यू सर डायरीची फाडलेली ती 4 पानं त्यांच्या हातात घेऊन उभे असतात. पण आता गौरी आल्यामुळे ते पटकन ठेवून देतात, कारण ते पाठमोर आहेत ना असे. मग गौरी म्हणते, सर मला ना तुम्हाला, आता ती पुढे काही बोलत नाही, सस्पेन्स ठेवते. अभिमन्यू सर म्हणतात, काय तुम्हाला, बोल ना पुढे. गौरी म्हणते, सर तुम्हाला काही हवंय का. अभिमन्यू सर म्हणतात, जे बोलायचं होतं ते बोल ना. आता गौरी म्हणते, नाही हेच बोलायचं होतं मला सर. अभिमन्यू सर म्हणतात, शहाणपणा करू नकोस, जे बोलायचं होतं ते बोलून टाक पटकन. गौरी म्हणते, सर हेच बोलायला आले होते मी, तुम्हाला काही हवंय नकोय तेवढंच विचारायचं होतं. अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे विचारलं ना, आता तुला नसेल सांगायचं तर सांगू नकोस. असं म्हणून आता ते अंथरुणं पांघरुणं टाकायला घेतात त्यांचे आणि झोपायची तयारी करत असतात. गौरी मग अगदी हिम्मत एकत्र करते आणि म्हणते, सर मॅडमनं मला तन्वी म्हणाल्या. आता असं ऐकल्यानंतर सर पटकन उभे राहून तिच्या समोर असे आश्चर्याने बघतायत तिच्याकडे. आता गौरी म्हणते, हो सर खरंच सांगते मी, त्या जेव्हा माझ्याशी बोलत होत्या ना तेव्हा त्या माझ्याकडे खूप प्रेमाने बघत होत्या. आता अभिमन्यू सर हे सगळं ऐकतच राहतात. गौरी म्हणते, सर मला असं वाटते की तन्वीनं बहुतेक त्यांची मुलगी असावी. हो ना सर, पण काय ना मला स्ट्रॉंगली असं फील होतंय की मॅडम ना आता बऱ्या होणार आहेत, त्यांची म्हणजे मेमरी परत येणार आहे, त्या आता लवकर बऱ्या होतील. मला असं सतत वाटतंय हो, त्यांना ना फक्त आणि फक्त प्रेमाची गरज आहे. मी सांगते ना तुम्हाला, त्यांना लवकरात लवकर सगळं आठवणार आहे. अभिमन्यू सर गौरीचं बोलणं ऐकतच राहतात. गौरी म्हणते, सर त्यांना जर सगळं आठवलं तर किती बरं होईल ना. नाही म्हणजे त्या त्यांच्या जवळच्या माणसांना ओळखतील ना, त्यांना कोणावर डिपेंड राहायची पण गरज राहणार नाही ना मग, आणि त्या कोणावरच अवलंबून राहणार. अभिमन्यू सर जरा विचार करतात आणि म्हणतात, हो खरंय तुझं, जा तू आता झोपायला. गौरी आता तिथून निघून गेली आहे. पण आता अभिमन्यू सर मात्र मॅडमचाच विचार करतायत. आता मॅडमचा सीन दाखवला होता बघा शुक्रवारी. मॅडमनी अगदी प्रण घेतलेला आहे. त्या अभिमन्यूला म्हणजे माहीला म्हणतात, मी मेले जरी ना तरी तुला संपवायला पुन्हा जन्म घेईल, मी ठार वेडी जरी झाले ना तरी तुला संपवायला मी पुन्हा बरी होईल. अभिमन्यू सर आता त्या गोष्टींचा विचार करतात आणि आता मनात ठरवतात की काही झालं तरी तुम्हाला बरं व्हावंच लागेल मॅडम, तुम्हाला बरं व्हावंच लागेल मॅडम, असं ते तीनदा म्हणत असतात. तर आता गौरी बघते की खोलीमध्ये खूप पसारा आहे. आता ती अभिमन्यू सरांचे कपडे त्यांनी इकडे तिकडे असे टाकलेले असतात. ती बडबडतच ते कपडे उचलते आणि विचार करते, काय सर पण कधी कधी इतके शिस्तबद्ध असतात आणि कधी कधी हे असे कपडे टाकून देतात, आमचा मन्या बरा यांच्यापेक्षा. अशी बडबड करत ती ते कपडे जागेवर लावते कपाटात आणि तिला कपाटामध्ये ती मोकळी पानं सापडतात डायरी मधली फाडलेली, आणि ती तन्वीचं अक्षर तेव्हाच ओळखते आणि पहिलं वाक्य त्यावरचं वाचते की आई आता आमचं लग्न होऊ देईल का, असं त्या पानावरती पहिलं वाक्य लिहिलेलं असतं. गौरी विचार करते, बाप रे, ही तर तन्वीच्या डायरीतली ती पानं आहेत. तेवढ्यात अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात, काय करतेस इथे. गौरी म्हणते, काही नाही सर, तुमचे कपडे लावत होते मी व्यवस्थित.
अभिमन्यू सर म्हणतात, तुला किती वेळेला सांगितलंय मी माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? ते खूप चिडतात आणि आता तिला बाजूला हो असं म्हणतात ते, पण ती सरकत नसते ना. मग आता ते तिचा हात धरतात आणि ओढतात. तर या ओढाताणीमध्ये तिच्या साडीचा पदर कपाटात अडकलेला असतो. ओढल्यामुळे तो गौरी आणि अभिमन्यू सर थोडं ऑड फील करतात, थोडं ऑकवर्ड वाटतं त्यांना. गौरी आता तशीच पळत बाहेर जाते आणि अभिमन्यू सर गौरी गेल्यानंतर दरवाजा लावून घेतात बेडरूमचा आणि ती 4 पानं पुन्हा एकदा बघतात ती जागेवर आहे की नाही आणि मनाशीच बोलतात, काहीही झालं तरी गौरीला तन्वीबद्दल कळलं नाही पाहिजे. तर असो, पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय गौरी तिची फाटलेली साडी नीट करत असते, म्हणजे थोडंसं व्यवस्थित करत असते तिची साडी. तेवढ्यात रागिणी येते मागून आणि तिची ती फाटलेली साडी बघते. पण गौरी मात्र इथे विचार करत असते, सरांकडे कशी काय आली असतील ती पानं, काय असेल हे सगळं, कुणी फाडली असतील पानं, ती कशासाठी फाडली असतील आणि सरांच्या कपाटात काय करतायत ती पानं. गौरी असा असंख्य प्रश्नांचा विचार करते तिथे उभ्या उभ्या. तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि तिच्या जुन्या साड्या या गौरीच्या हातात ठेवते. गौरी म्हणते, हे काय आहे मॅम? रागिणी म्हणते, अगो साडी नाही का फाटली तुझी, म्हणून मी या 2 जुन्या साड्या आणल्यात ग तुझ्यासाठी. अगं काय आहे ना, फाटलेल्या नाहीयेत या साड्या, म्हणजे 1-2 ठिकाणी रंग उडालाय फक्त, पण तुला वापरायला चालतील की. आणि कसं आहे ना, तसं पण तुला सवयच आहे ना, म्हणजे तुला ना म्हणजे अभिच्या डोक्यात येणार नाही की तुला नवीन साडी घेऊन द्यावी वगैरे. तुला कुठे नवीन साडी परवडणार आहे कॅन्टीनच्या पगारावर. आणि काय ना गौरी, तुला सवय असेल ना लोकांचे जुने कपडे वगैरे. अगं असतं एखाद्याचं नशीब, लायकीच तशी आहे ना तुझी, म्हणून तुला जुन्या वस्तू वापराव्या लागतात. राहू दे. बरं प्रेक्षकांनो, कोणत्या लॉजिकने ही एवढ्या जुन्या साड्या आईला देतीये? गौरीच्या साड्या आईच्या साड्यांपेक्षा नक्कीच भारी असतात. असो, तर आता म्हणजे जोकचं पार्ट मी हे सांगितलं. आता गौरी म्हणते, मला नको तुमची साडी, माझ्याकडे आहेत साड्या, मी वापरील त्या. रागिणी म्हणते, अगं एवढा माल चांगला नाही गो गौरी, तुझ्याकडच्या ज्या 4 साड्या आहेत ना त्यातली एखादी फाटली तर काय करशील तू? पंचायत होईल ना ग तुझी. नाही म्हणजे असू दे साड्या, वापर. आता गौरी तिला सडेतोड उत्तर देत म्हणते, मॅडम नको हो, खरंच नको. दुसऱ्याच्या कपड्याबरोबर त्याचं नशीब सोबत येतं असं म्हणतात, आणि तुमचं एवढं छान सोन्यासारखं नशीब माझ्यावर कशाला उधळताय? गौरीने एका वाक्यात या रागिणीला गार करून टाकलंय प्रेक्षकांनो, आणि ती साडी तिला परत दिली आहे मला नको म्हणून. आता मात्र रागिणीचा असा पचका झालाय. असो, आता इकडे या कॅन्टीन मध्ये हा डोसा हात धुतोय, म्हणजे एक सगळे सीन असे पटापट दाखवलेत त्यांनी आज. डोसा सहज म्हणतो, अगं काय ग गौरी, अभिमन्यू सरांना विचारून टाक ना हा माही कोण आहे. गौरी म्हणते, ए बाबा डोसा जरा हळू बोल ना, काय रात्री जास्ती जेवला होतास का तू? आता डोसा म्हणतो, सॉरी म्हणजे लक्षात नाही आलं. अगं गौरी ते जाऊ दे, पण खरंच अभिमन्यू सर ओळखत असतील का ग त्या माहीला? गौरी म्हणते, माहिती नाही रे बाबा डोसा, नाही म्हणजे हो पण वाटतंय नाही पण वाटतंय. मग आता डोसा म्हणतो, हे काय उत्तर देतेस, सगळे पदार्थ एकाच डिश मध्ये असं थोडीच असतं ग. गौरी म्हणते, ए डोसा, अरे ते पझलचा गेम नव्हता का, जिक्सॉ पझल? आता डोसा म्हणतो, ते चित्र जोडायचं ते का? ए बाई मला काही ते जमलं नाही कधी. गौरी म्हणते, अरे पण मला न जमून चालणार नाही ना, मला ते चित्र पूर्ण केलंच पाहिजे, तरच मला कळेल की मॅडमचं आणि अभिमन्यू सरांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते. ती जी फाडलेली 4 पानं आहेत ना डोसा, त्या पानांमध्ये नक्की काहीतरी असं लिहिलंय ना की ज्याच्यामुळे मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील बघ. गौरी आता त्या 4 पानांच्या मागे लागली बुवा. पण प्रेक्षकांनो, मी तुम्हाला शनिवारीच सांगितलं होतं की गौरीला अभिमन्यू सरच माही आहे ही घटना, म्हणजे ही गोष्ट कळणार आहे. तर आता हा भाग त्यांनी संपवलाय आणि पुढच्या भागात त्यांनी आता तो प्रोमो दाखवलाय. गौरी जुने रेकॉर्ड चेक करायला जाते लायब्ररीमध्ये आणि तिथे तिला कळतं तन्वी शिरीष गाडगीळ ही तन्वी आहे आणि तन्वी म्हणजे मॅडमची मुलगी. आणि आता पुढचं जे लिहिलेलं असतं ते म्हणजे अभिमन्यू राज शिर्के उर्फ माही. आणि फायनली गौरीला कळणार आहे त्या चित्राचा अर्थ, म्हणजे अभिमन्यू सरच माही आहेत. गौरी आता बरेच प्रश्न अभिमन्यू सरांना विचारणार आहे. प्रेक्षकांनो, छान दाखवला आजचा भाग, हो की नाही? लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.